त्याला आवडणं कठीण, बलाढ्य शरीर त्याचं किंकळ्या थोडं थोडं कृष्णाच्या अंगावरती धावला. भगवान कृष्णाने एका मुष्टिकेच्या प्रहारामध्ये असलेला खाली पाडला. कृष्णाने त्याचा एक दात काढला, एक दात बलरामाने काढला आणि एका मुष्टिकेच्या प्रहारामध्ये असलेल्या जागेवरती गतप्राण केलं. पुढे निघाले. 2 मजला आहे. चानूर आणि मुष्टिक दोघेही मल्लयुद्ध त्या ठिकाणी करण्याकरता सज्ज आहे. त्या मैदानामध्ये उतरले. चानूर आणि मुष्टिक यांचा प्रहार करण्याकरता बलराम दादा आणि भगवान श्रीकृष्ण मैदानात उतरले. कृष्णाकरता बारीक पोर आहे आणि चानूर आणि मुष्टिकाची शरीर अशी अतिशय ताकदवर आहे. तरी मात्र मल्लयुद्ध करण्याकरता मैदानात उतरले. घनघोर असा युद्ध झाला. बराच वेळ ते युद्ध चालू होतं. कोण कोणाला मारणार ही सगळ्यांना प्रतीक्षा लागली. मथुरेचे सर्व लोक पाहत आहे. कृष्णाचं काही खरं नाही, बलरामाचं काही खरं नाही. हे चानूर मुष्टिक ताकदवर आहेत. एका क्षणात संपून टाकतील आपल्या दोघांनाही. सर्व लोक प्रतीक्षा करतात, देवाला प्रार्थना करतात, हे महादेवा रक्षण करशील आमच्या कृष्णाचं, रक्षण करशील आमच्या बलरामाचं, नाहीतर चानूर आणि मुष्टिक त्याचा वध करेल. सगळे लोक देवाला प्रार्थना करताय. घनघोर असं युद्ध चालू आहे. कृष्णाने एका मुष्टिकेचा प्रहार आणि त्या हत्तीच्या दाताने चानूरला मारलं आणि चानूर आणि मुष्टिक एका मुष्टिकेच्या प्रहारामुळे जाग्यावरती गतप्राण झाले. दोघांचाही वध झाला. पाऱ्या चढत चढत सिंहासनावरती कंस बसलेला आहे. आपल्या आई वडिलांना बंदीखान्यात टाकलं या नराधमाने. यांनीच आपल्या 6 भावांना मारलं. अनेक प्रकारचा त्रास दिला माझ्या आईला. बराच दिवसापासून माझ्या आई वडिलांना त्रास दिला, बंदीखान्यात ठेवलं. पायऱ्या चढत चढत भगवान परमात्मा सिंहासनापर्यंत गेला. कंसाला धरधारी फरकत खाली ओढलं. कंसाचा तोंड भरला पडला. कंसाच्या पायरीवरती 10 दिवशी पडलेला आहे. कंसाच्या अंगावरती भगवान श्रीकृष्ण बसले. सांगितलं मामा आहे लक्षात आकाशवाणी. काय सांगितलं होतं आकाशवाणीने? देवगीचा 8वा गर्भ 8वा मुलगा तुझा काळ बोलणार आहे, वध करणार आहे. तुझा आठवते का आकाशवाणी? ती आकाशवाणी खरी झालेली आहे. मीच तो देवगीचा 8वा मुलगा तुझा काळ बोलून आलेला आहे. मामा आजपर्यंत भयंकर त्रास दिला माझ्या आई वडिलांना. बंदीखान्यात ठेवला त्यांना. नाही प्रकारचा त्रास दिला. माझ्या 6 भावांना मारलं असतं. संपला तुझा खेळ. तुला जिवंत करण्याचा अधिकार नाही आहे. आपल्या दोन्ही हातांनी त्याच्या छातीवरती एका मुष्टिकेचा प्रहार केला आणि त्या प्रहारामध्ये कंस गतप्राण झाला. सर्वांनी जय जयकार केला. कृष्ण कन्हैया की. एक दिव्य ज्योत